सगळ्यांचे खूप स्वागत आहे दुसऱ्या दिवशीच्या आजच्या ब्लॉगला. पैसोवर द्यावं लागत आहे कारण की इथे आवाजच येत नाही. एवढी हवा धुके, खूप सुंदर अशी जागा. तर आम्ही आज आलो पुरंदरवरती आल्यानंतर आमचे सर्वांचे मोबाईल जे वगैरे आहेत खाली आर्मीचा कॅम्प असल्यामुळे जप्त करून घेतलेले आहे. तरी पण वरती मी कॅमेरा घेऊन आज आहे दुसरा दिवस. आज दुपारचे 2:15 झाले. आज आपल्याला सुरू झाला आहे. त्याचं कारण असं की आजचा जो आम्ही काल जिथे वारी थांबली आहे, आज पण वारी तिथंच थांबलेली आहे. आणि आज आम्ही आलो आहे पुरंदरला. आणि जिथे वारी थांबली तिथून पुरंदर 10 किलोमीटरवरच्या अंतरावरती आहे. आणि आजचाही मुक्काम वारीचा तिथंच आहे. तरी पुरंदरवरती खाली सिक्युरिटी रिझन्समुळे रेकॉर्ड करून देत नाही. डायरेक्ट पुरंदरच्या वरती आलो आहे. 2 वाजता आम्ही खाली पोहोचलो. वरती ट्रेक करत यायला 15 मिनिट लागले. तुम्ही वरतून बघितलं तर खाली फक्त हे बघू शकतो, काही दिसत नाही. सर्वत्र आभाळ आहे. आणि खालून जरी पाहिलं तरी पुरंदर तुम्हाला दिसत नाही. मीही कितपत दिसतोय हे मला माहीत नाही. सगळीकडे धुकंच आहे. आवाज येतोय की नाही मला माहीत नाही. काल आम्ही टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल केलं होतं 35 किलोमीटर चालून. आयुष्यात पहिल्यांदाच मी एवढं चाललो आहे. त्याच्यानंतर आजचं डिस्टन्स खूप कमी आहे. किमान 3 ते 4 किलोमीटरच आम्ही चाललो आहे. उद्या परत 15 किलोमीटर चालायचं आहे. व उद्याचा मुक्काम हा जेजुरीला असेल. आजचा ब्लॉगही खूप छोटा असणार आहे कारण पुरंदरवरती खूप काही दिसत नाही. मी सध्या कुठेही मला माहीत नाही कारण सर्व लोक आहे ते पाहू शकता. युद्धत्वकालीन त्याला धुक्यामुळे काही दिसत नाही हे पाहू शकता. 15 ते 20 फूट अंतरावरच फक्त दिसतंय. नमस्कार मित्रांनो, आज आम्ही माहित नाही गबस. आत्ता जे तुम्हाला पिण्याच्या पाण्याची जागा दाखवली ती जागा अशी तयार झालेली की तिथे वीज पडल्यानंतर याला बारव म्हणतात. कुठल्याही किल्ल्यावरती गेल्यानंतर तुम्हाला बारव सापडते. तिथे पिण्याचे पाणी तुम्हाला मिळते. वीज पडल्याने तयार झाले. त्याची खोली लगभग 20 ते 25 फूट एवढीच असते. पावसाला परत सुरुवात झाली आहे. आतापर्यंत खूप पाऊस लागला आहे. सकाळपासून रेकॉर्डही त्याच्यामुळेच केलेलं नाही आहे. येतानाही खूप पाऊस लागला आहे त्याच्यामुळे रेकॉर्ड करायला जमलं नाही. आत्ता मी जिकडे चाललोय ते आहे केदारेश्वराचं मंदिर. या मंदिराकडे चालत जायला खूप अशा पायऱ्या चढून जाव्या लागतात. इथं मी काहीच बोलत नाही कारण इथं बोललो तरी तुम्हाला आवाज येणार नाही. खूप असं वारं, इथं खूप जोरात वारं आहे त्याच्यामुळे आवाज रेकॉर्ड व्हायची शक्यता खूप कमी आहे. त्याच्यामुळे इथं मी काहीच बोललो नाही, फक्त क्लिप रेकॉर्ड केली आहे. मी ठरवलं होतं की ते व्हॉइस ओव्हर देईल म्हणून. अशा ठिकाणी आवाज येतोय माहीत नाही. खूप वारं आहे. माणूस उडून जाऊ शकतो असं वाटतं. मी सगळ्यात वरच्या टोकाला, पण सगळ्यात वरचं टोक नाही आहे. त्याच्या पुढे अजून खूप चालायचं. केदारेश्वर मंदिरापाशी पोहोचल्यानंतर वातावरण खूप खराब झालं होतं. तुम्ही पाहू शकता किती वारा सुटलाय. आम्ही लवकरात लवकर दर्शन घेऊन इथून वापस फिरण्याचा निर्णय घेतला. गडावरून उतरायला चालू केलं आहे. आत्ताच मेन दरवाजा पार केला आहे. खालचं सगळं धुकं जे आहे ते गेलेलं आहे. वातावरण
धुकं सगळं संपलेलं आहे. मग काहीच दिसत नव्हतं. खाली आर्मीचे कॅम्प आहेत त्याच्यामुळे रेकॉर्ड करायला काही जमत नाही. चल चला 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 बरोबर जा बाबा जा. हो झालं. पुरंदर किल्ला उतरत आहोत. खालच्या दिशेने आम्ही अर्धा किल्ला सह केला आहे, म्हणजे अर्धा ट्रेक संपला आहे. प्रॉपर रस्ता असल्यानं खूप दम लागते. पूर्ण हा रस्ता आहे झाडझुडपामधून आहे. तरी आर्मी कॅम्प असल्यामुळे दोन्ही साईडने ते फेन्सिंग आहे. पूर्ण गड तुम्ही चढेपर्यंत. आणि कॅमेरा वगैरे पूर्ण काही अलाउड नाही, मोबाईल वगैरे आर्मी प्रोहिबिटेड आहे म्हणून. ट्रॅफिक जाम. इथून पुढं वन वे. चल